उदे ग आंबे उदे 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 ग आंबे उदे उदे नमस्कार. आता व्हिडिओतली कथा तर आपण ऐकणारच आहात, पण त्याबरोबर एक महत्त्वाची विनंती करायची होती. ती विनंती अशी की ते व्हिडिओ सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवर ते सबस्क्राईबचं बटन आठवणीनं दाबायचं. म्हणजे ज्यांनी दाबलं असेल त्यांनी नाही, पण ज्यांनी दाबलं नसेल त्यांनी आठवणीनं दाबायचं. आपल्या इष्टमित्रांना शेअर करायचं. आणि एक छोटीशी बेल असते पहा, घंटी, तर तीही दाबायची. म्हणजे त्यानं काय होतंय की माझाही उत्साह वाढतो आणि मलाही असं वाटतं की सगळेजण माझ्यासोबत आहेत. मला वाटते एवढी विनंती पुरे झाली. धन्यवाद. आपण निघतच नाहीत. हा पोट्यानं चातुर्मासाचं पंढरपूरचं तिकीट काढून दिलं. पंढरपूरच्या गजानन महाराजाच्या मठामध्ये रूम बुक केली, पण ह्याचा जीव काही निघतच नाही. शेजारी पाजारी म्हणते आता आता उग इथं हिडीस फिडीस उग चिडीफिडी करीत पडू नका, पंढरपूरला जा. छे, पाऊलच वढत नाही. आळं बळ जर पाठवलं तर तिथून पुन्हा कुठे गेला माझा फोन, जाऊ दे नाही, फोनचं काम नाही. तिथून पुन्हा हॅलो पिंट्या काय करायला. अरे पिंट्याला तुझी काही गरज नाही. आता पिंट्या मजेत आहे. नाही मला त्याच्या वाचून कर म्हण, त्याला तुझी आठवण येईन ना. मला सुरथ राजा का आवडला, निघाला, सोडून गेलं सगळं. माऊलींची एक फार गोड उभी आहे. तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, अन तेने पावसी अव्यंग, निज धाम माझे सप्तशती आम्हाला सांगते की निघ, आणि आपण म्हणतो पोथीत सांगतच असतील, सांगितलेलं काय आपण करावंच का. सेलुकर महाराजांकडे यावं, दर्शन घ्यावं, 5-10 रुपये 50 रुपये पाया पडावे, जय देवा खुशाल ठेवा म्हणावं. महाराजांना सुद्धा प्रपंचच मागावा. मला माहित आहे, मी लहानपणी राष्ट्रसंत धर्मभास्कर पाचलेगावकर महाराज मला घेऊन फिरायचे. तर तेव्हा कळत नव्हतं, पण ते महाराजाकडे आलेला कोणताही मनुष्य महाराजांना काय म्हणायचा, महाराज माझ्या पोराला कुठेतरी चिटकवा. देव पाहिजे कोणी म्हणलं नाही. दादाकडे जितके जण आले त्याच्यापैकी देव पाहिजे कोण म्हणलं. ज्ञानोबा तुकोबांना तरी देव पाहिजे कोण म्हणलं. देवळात आपण जातो, संताकडे आपण जातो आणि काय म्हणतो, महाराज आमच्या पोराला कुठेतरी चिटकवा. तर मला लहानपणचं आठवतंय, पाचलेगावकर महाराज म्हणायचे की ह्याच्या पोराला लाईटच्या खांब्याला चिटकवा, म्हणजे पुन्हा काढायचं कामच पडत नाही. पण आता यज्ञेश्वर महाराजांबरोबर फिरताना थोडा वेगळा अनुभव यायलाय. चिटका चिटकीचं मिटलं, पोट्टे कुठेही लागायले तर नमस्कार नमस्कार, मुलगा काय करतो, कंपनीत आहे, काय करतो की बापाला माहीतच नसते. पण आता यज्ञेश्वर महाराजांकडे किंवा साधू संतांकडे येणारे लोक ते चिटकवायचं सोडून दिलंय त्यांनी. आता दुसरं पकडलंय. महाराज तुम्ही इतकं फिरतात, आमच्या पोरासाठी कुठंतरी पोरगी पहा. आता तुमच्या पोरासाठी पोरगी पाहायला महाराज फिरतात का? नाही, महाराज काही त्याच्यासाठी फिरतात का? बरं तुझ्या पोराला पोरगी द्यावी कशी? पोरग काय करतंय तर देणं घेणं करतंय. देणं घेणं करते म्हणजे जांभळ्या देतंय आणि झोप घेतंय. त्याला पोरगी द्यावी कशी? नमस्कार नमस्कार, मुलगा काय करतो, मागे पुढे पाहतो. कशाच्या मागे काही नाही आणि पुढे काही नाही. एक मात्र सोयरीक जमली. जागेत ना सगळे.
एक मात्र सोयरीक जमली. मुलीचं वर्णन सांगितलं, मुलीला पाहायचं कामच नाही, म्हणजे तिला दिसतच नव्हतं. पोराकडल्यांच्या लक्षात आलं की हे आपल्याला बनवायला तर ते म्हणले, तुम्हाला मुलीला पाहायचं कामच नाही ना, आमचं पोरग एवढं तयार आहे म्हणलं की कोण्याही कामाला एका पायावर तयार असते, म्हणजे त्याला दुसरा पायच नव्हता. ती सोयरीक मात्र झाली. मला गंमत नाही सांगायची, मला सांगायचं हे की आपण निघण्याची सगळ्यांनी वाट पाहायच्या आधी निघा. इसके पहले कि संसार मुझे छोड़ दे, मैंने संसार को छोड़ देना है. ते तर आपल्याला सोडून देणारच आहेत. धनानि भूमौ पशुवश्च गोष्ठे कांता गृहद्वार जनस्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. कितीही जरी रडलं तरी बाई रडत रडत सांगते, हातामध्ये 5-5 अंगठ्या किती छान दिसत होत्या, म्हणजे लोकायला कळावं, काढून घ्या नाही तर नेताल तसंच. हा संसार किस धुन में बैठा बावरे और किस्मत में मस्ताना है. सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. किस धुन में बैठा बावरे. सुरथ राजा सांगत आहे, सुरथ राजा सांगत आहे, कारण तो निघाला, घरच्यांनी पराभूत केलं, तो निघाला. तो सांगतोय की अरे निघा, तरी झरझरवानी वहिला निघ. किस धुन में बैठा, नका समजू की तुमच्या वाचून काही अडतंय म्हणून. सुनबाई म्हणती, सासूबाई मला सगळं कळालंय, आता उगा हरी हरी करीत बसा. पण म्हातारीला काही राहवत. किस धुन में, चलो दे. नाही, मला एक गंमत आठवली. एक सासूबाई सुनबाईला म्हणल्या की आता जर तू आगाऊ जास्त बोलशील तर मी तुझे 64 दात पाडीन. किती? इकडं सासूबाई असतील ना, पार्थिव पूजन. हां, किती दात पाडीन म्हणली सासू? 64 दात पाडीन. पोरग बाजूलाच उभं होतं. म्हणलं, आई तुला किती जरी राग आला आणि तू किती जरी शक्ती वापरलीस तरी तिच्या तोंडातच 32 दात आहेत, तू 64 कसे पाडशील? माय म्हणली, तू पचकन मध्ये बोलणार हे मला माहित होतं, तुझे धरून 64 म्हणले. किस धुन में बैठा बाबर, किस धुन में बैठा बाबर, किस्मत में मस्ताना है. सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर. क्या बात है. कोई आज गया, कोई कल गया, कोई चंद रोज में जाएगा, कोई चंद रोज में जाएगा. क्या बात है. कोई आज गया, कोई कल गया, कोई चंद रोज में जाएगा, कोई चंद रोज में जाएगा. क्या प्रभु. कळविण्यात येते की
गंगाधर कुलकर्णीच्या कथेचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे आणि निरंजनची बासरी ऐकण्याचा कार्यक्रम सुरुवात होत आहे. किस धुन में बैठा बाबर, किस्मत में मस्ताना है, सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है, सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है, सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है, सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर. तुम्ही निघून तर पहा, परमात्मा तुमचं बोट धरायला तयार आहे. तुम्ही पंढरपूरला जायचं तर ठरवा, पांडुरंग तुम्हाला कडकडून मिठी मारण्यासाठी तयार आहे. असं नका समजू की पंढरपूरला गेल्यानंतर तुम्हालाच पांडुरंगाचं दर्शन घ्यावं वाटतं. खरं सांगू, पांडुरंगाला सुद्धा सद्भक्तांची खूप आस असते. त्यालाही असं वाटतं की मी यांना कडकडून भेटावं. एकदा निघा तर खरं. सुरथ राजा निघाला आणि निघाला आणि काय सांगू तुम्हाला, निघाला चालता चालता सद्गुरूच्या दारात आला, संतांच्या दारात आला. सुमेधा नावाचे ऋषी होते. त्यांच्या ऋषीचा आश्रम नगरांच्या, महालांच्या, गावांच्या खूप बाहेर जंगलामध्ये निसर्गाच्या सहवासात होता. अनेक झाडी, अनेक श्वापद, हिंस्त्र श्वापद. पण काय सांगावं, सुरथ राजानं एक चमत्कार पाहिला. सुमेधा ऋषीच्या आश्रमाच्या आसपास एक चमत्कार पाहिला. तो चमत्कार हा होता, तृणचारा तरु विसरली, गाई व्याघ्र एके ठाई आली. पशु पक्षी मृगादया हा सप्तशतीतला शब्द हा आहे. तृणचारा तरु विसरली, गाई व्याघ्र एके ठाई आली. राजा म्हणला, अरे माझे जीवाभावाचे माणसं माझ्या जीवावर उठले आणि एकमेकाचा जीव घेऊन जगणारी माणसं, जगणारी प्राणी मात्र गाई व्याघ्र एके ठाई आली. असं कसं झालं? ही संतांची ताकद आहे, ही सद्गुरूची ताकद आहे, हे माझ्या वैदिक संस्कृतीची ताकद आहे की तृण चारा तरु विसरली, गाई व्याघ्र एके ठाई आली. पक्षी कुळे निवांत राहिले, वैर भावा समूळा विसराले. वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू. वेणू कवनाचा हा सद्गुरूचा वेणू, हा संतांचा वेणू, हा गोपाल कृष्णाचा वेणू. सुरथ राजाला आश्चर्य वाटलं. माझी माणसं माझा घात करतात आणि गाई व्याघ्र एके ठाई येतात, ही कोणाची शक्ती आहे? तृणचारा तरु विसरली, गाई व्याघ्र एके ठाई झाली. पक्षी कुळे निवांत राहिले, पक्षी कुळे निवांत राहिले. वैर भावा समूळा विसराले, वृंदावनी वेणू. सद्गुरूच्या वेणूचा जिथं प्रभाव असतो तिथं
परस्पर शत्रूसुद्धा परस्पर मित्र होतात हे जेव्हा सुरथ राजानं पाहिलं तेव्हा तो त्या आश्रमात गेला. तर तिथं मेधा नावाचे तपस्वी ऋषी, प्रसन्न ऋषी, हे जसे माझे सद्गुरू प्रसन्न ऋषी तसे सुमेधा ऋषी पाहिले. सुमेधा ऋषीला सुरथ राजानं साष्टांग प्रणिपात केला. तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ, या वृत्तीनं नमस्कार केला. मेधा ऋषी सुरथ राजाला काही बोलले नाहीत. त्या आश्रमामध्ये सुरथ राजा फिरत असताना त्या राजाला एके दिवशी अचानक एक नवीन माणूस त्या ठिकाणी दिसला. म्हणले, प्रभू तुम्ही कोण? तर तो सांगतो, उत्पन्नो धनिनाम कुले समाधीर्नाम वैश्योहम. राजा, मी समाधी नावाचा व्यापारी आहे. मी अत्यंत धनवान कुलामध्ये निर्माण झालो. पण राजा, तुला तरी शत्रूंनी पराभूत केलं. मला तर माझी बायको, माझी मुलं, माझे भाऊ, माझे सगळे सोयरे या सगळ्यांनी लुटलं, लुबाडलं आणि हाकालून दिलं. मला सुरथ राजा आणि समाधी नावाचा वैश्य या कारणासाठी आवडतो. हाकालून दिल्यानंतर ते संतांच्या दारात आले. सप्तशतीवर चिंतन करणाऱ्यांनी, सप्तशतीवर प्रेम करणाऱ्यांनी सातत्यानं हे ध्यानात ठेवावं की संत संग, ऋषी संग जीवनाच्या कल्याणासाठी अनिवार्य आहे. म्हणला, राजा तुला दुसऱ्यांनी पराभूत केलं. जर गावात आग लागली तर श्रावण सरी जर पडल्या, बरोबर आहे, गावात जर आग लागली आणि श्रावण सरी जर पडल्या तर ती आग विझेल. परंतु सावन जो अग्न लगावे, हा, शत्रूंनी पराभूत केलं त्याचं तुला दुःख वाटलं. राजा, माना तू फाके आगे, शत्रू पराभव पुढे काही चालत नाही. नहीं चलता जोर किसी का, गैरों की बात नहीं है, ये किस्सा है अपनों का. मला माझ्या लेकरा बाळांनी हाकलून दिलंय, माझ्या पोरानं मला हाकलून दिलेलं आहे, माझ्या बायकोनं मला हाकलून दिलेलं आहे, माझ्या सख्ख्या भावानं मला हाकून दिलेलं आहे. राजा, मंझधार में नैया डूबे तो मांझी पार लगावे, मांझी जो नाव डूबे उसे कौन बचाए. राजा, तुझं माझं दुःख सारखं आहे. या संसाराकडून आपण पराभूत झालेलो आहोत. पण
पण राजा, माझ्या मनामध्ये एक खंत आहे. ज्यांनी मला हकालून दिलं त्यांची मला अजूनही का आठवण येते. त्यांचं भलं व्हावं याच्यासाठी माझा जीव अजूनही का तिळतिळ तुटतो. ज्या पोरांनी माझ्या हाताला धरून, बकोटीला धरून घराच्या बाहेर हकालून दिलं, त्या पोराचं कसं होईल असं मला का वाटतं. माय बाप हो, माझा प्रश्न आहे, हा प्रश्न एका सुरथ राजाचा किंवा एका समाधी व्यापाऱ्याचा आहे का तुमच्या माझ्या सगळ्यांचा आहे. सप्तशती कुणाची आहे, सप्तशती कुणासाठी आहे. हा सुरथ राजा आणि हा समाधी व्यापारी जो प्रश्न घेऊन सुमेधा ऋषीकडे गेलेले आहेत, तो प्रश्न काय केवळ त्या दोघांचा आहे. मी ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांनी मला का लाथाडावं, आणि ज्यांनी मला लाथाडलं आहे त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये अजूनही प्रेम का असावं. हा सप्तशतीचा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधासाठी सप्तशती ग्रंथ आहे. राजा, हा प्रश्न आहे कोणता. सिंगारी कोई भड़के तो सावन उसे बुझावे, सावन जो गन लगावे उसको बुझावे. प्रश्न घेऊन सुरथ राजा आणि समाधी व्यापारी सुमेधा ऋषी समोर गेलेत आणि सुमेधा ऋषी त्यांना उत्तर देणार आहेत. सुमेधा ऋषींनी उत्तर देताना भगवतीचं चरित्र सांगितलेलं आहे. तर सुमेधा ऋषी सुरथ आणि समाधी व्यापाऱ्याला जो उपदेश करतात त्या उपदेशाला प्रारंभ करण्यापूर्वी आपण थोडं, उद्या गोकुळाष्टमीचा काळखंड आहे म्हणून थोडं 5 मिनटं भगवंताचं भजन करू. आता मात्र माझा संयम सुटत आलेला आहे. इतक्या शांत श्रोत्याची मला सवयच नाही. माझ्यापेक्षा श्रोते जास्त कीर्तन कथा करतात, तर तुमच्या अंतरंगातल्या कथा कीर्तनकारानं जागं व्हावं असं तुम्ही भजन म्हणावं अशी माझी इच्छा आहे. भजनाच्या 2 ओळी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणा. पाठीमागं आलेल्या जरी माईकमध्ये आल्या नसल्या तरी परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचतील ह्याच्याबद्दल मनामध्ये शंका ठेवू नका. हरे रामा 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 हरे राम राम राम, एवढं भजन आहे. मी शाळेमध्ये गाण्याचा मास्तर आहे. म्हणणारे पोरं असं असं नुसतं तोंड करणारे पोरं मला ओळखू येत होतं. हां, आजची कथा रद्द करूत, परंतु तुमच्या सगळ्यांच्या मुखातून रामाचा आणि श्रीकृष्ण, कारण राम आणि कृष्ण माझ्या संस्कृतीचे श्वासोश्वास आहेत. जर राम आणि कृष्ण वजा केले तर आपल्यात उरतं काय. आणि म्हणून ऐका, तुम्ही सगळे छान म्हणता, फक्त तुम्हाला कोणी म्हणलं नाही. हां, नाही तर एकदा तुमचं सुरू झाल्यावर काय आम्हाला सगळ्याला गुंडाळून ठेवावं लागेल. हां, तुम्ही सगळेजण छान म्हणता. माझ्या सद्गुरूची, दादांची तुमच्यावर अपार कृपा आहे. यज्ञेश्वर महाराजांची असा धो अमृताचा वर्षाव तुमच्या सोबत आहे. म्हणून तुमच्या मुखातून लेख लक्षात ठेवा, अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतात की अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे, मात्र हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. म्हणून सुमेधा ऋषी सुरथ राजाला आणि समाधी, सगळे स आहेत. सुरथ
समाधी आणि सुमेधा यांना विशिष्ट अर्थ आहे. देहाचा रथ जो उत्तम ठेवतो, आपली बुद्धी जो सम ठेवतो, तो मेधा बुद्धीकडे म्हणजे निश्चयात्मक बुद्धीला प्रश्न विचारित आहे. अशी गंमत आहे. तर सुमेधा ऋषी भगवतीचं जे चरित्र सांगणार आहेत, ते चरित्र प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांच्या मुखातून मला हरी उच्चारणीचा आनंद घ्यायची इच्छा आहे. माझं पदर पसरून तुम्हाला मागणी आहे की तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणावं म्हणजे इकडं नका येऊ. इकडं साक्षात भोलेनाथ आणि साक्षात सद्गुरू आपल्या सगळ्यांना हे सांगण्यासाठी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणण्यासाठी प्रभू रामचंद्रांचे दास्य उपासनेतला विश्वातला सर्वश्रेष्ठ आदर्श मारुतीराय, आशुतोष सदाशिवशी महादेव, आता अजून पाठीमागं भोलेनाथ आणि माझे सद्गुरू पाठीशी आहेत. तुमच्याही सर्वांच्या हरी उच्चारणाचं बळ आमच्या पाठीशी असावं म्हणून हा जप करायचा आहे थोडा वेळ. हरे राम 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 हरे राम 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 हरे राम. जमल ना का छातीत चमचम होईल? लक्कन व्हायचं नाही तर डॉक्टर साहेब एकदम होणार नाही. जर भजन म्हणत असाल तर ब्लॉकेज निघणार नाहीत. नुसतं आपलं खायचं आणि टी व्ही समोर, खायचं आणि टी व्ही समोर, खायचं आणि टी व्ही समोर. एकदा तरी देवाला म्हणा तुझ्यात जीव रंगला. एकदा तरी देवाला म्हणा. पण देवाचं नाव निघालं की आपलं खुलता कळी खुले ना. देवाचं नाव निघालं की खुलता कळी खुले ना. आणि 8 वाजता मात्र माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या काय तुझं माझं ब्रेक ब्रेक, आणि आता तुला पाहते रे. तुम्ही म्हणताल तुम्हाला इतकं कसं काय पाठ आहे? मला माझ्या नातीनं लिहून दिलेत हे सगळे नावं. हो, कारण ती मला एकदा म्हणली होती की आजोबा तुम्हाला कॉमन सेन्स नाही म्हणून. 8वीला आहे फक्त. ती मला म्हणली होती आजोबा तुम्हाला कॉमन सेन्स नाही. म्हणलं मला कॉमन सेन्स नाही हे तुला कसं कळलं? तर ती म्हणली आजीनं सांगितलं. म्हणून गमतीतून थोडं बाहेर या आणि हरिनामाचा उच्चार मला द्या. हरे राम 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 हरे राम 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 हरे. थांबा. सगळ्यांना म्हणायची इतकी इच्छा आहे की माझी अशी इच्छा आहे की यांचा हे जे नाद आहे, यांचा जो स्वर आहे तो मला ऐकू यावा. म्हणून तुम्ही उगा आपलं मनातल्या मनात वाजवा थोडा वेळ. थोडं त्यांना फक्त साथ देण्यापुरतं, पण आम्हाला आवाज हा ऐकू यावा. आणि सगळे म्हणायला तयार आहेत, एका पायावर तयार आहेत. म्हणजे एका पायावर तयार म्हणजे दोन्ही पाय आहेत, पण सगळ्यांची इच्छा आहे. कारण खरं सांगू, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मी काही तुम्हाला अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन म्हणा थोडंच म्हणायलो. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. ठेका मजबूतीनं द्या, म्हणजे त्यांच्या टाळीचा मजबूतपणा यावा, परंतु आवाज माझ्या श्रोत्यांचा ऐकायला यावा. आणि तुला सुद्धा की जर आमचे सगळे माणसं, नाहीतर लोक काय यूट्यूबवर भ्रम असा व्हायचा की हे एकटंच होतं काय की. हरे राम 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 हरे राम 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 हरे राम.
ये बात आहे आहा. हरे रामा. एक 5 मिनिटा करता लिंगार्चनाचे शिवलिंग तयार करणाऱ्या माता भगिनी सुद्धा माझी प्रार्थना आहे, एक 2 मिनिटा करता सगळ्या जगाला दिसू द्या की रामकृष्ण हे आमच्या संस्कृतीचे, आमच्या धमन्यातून वाहणाऱ्या रक्ताचे कसे आहेत. आहा. सब मिलके जो भी जहां हो, जहां भी खड़ा हो, जहां भी बैठा हो, मेरे हाथ जोड़ के प्रार्थना है, जरा टाळ्यांचा आवाज द्या. हरे राम 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 हरे राम 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 हरे. हरे राम 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 हरे राम राम. हे प्रभु हरे. हरे राम 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 हरे राम 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 हरे. हरे राम 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 हरे. आहा, हा. हरे राम 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 हरे राम राम राम. हरे राम 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 हरे राम 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 हरे. हरे राम 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 हरे राम 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 हरे राम. हरे राम 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 हरे राम राम. सब मिलके हाँ. हरे राम राम हरे राम 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 हरे राम 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 हरे राम. हरे हरे राम 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 हरे राम 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 हरे राम. हरे राम 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 हरे राम 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 हरे राम. हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे राम राम. हरे राम 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 हरे राम. सद्गुरुनाथ भगवान की सदानंदीचा बोल भवानी की. दोन्ही हात उंचावून नमः पार्वती पते शिव हर 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 हर